नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आज आपण आजच्या दिवशी जे महत्त्वपूर्ण प्रश्न तयार होतात त्या प्रश्नांचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे। जे प्रश्न आपल्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असतील आणि त्याच्या रिलेटेड जे असणार एक्सप्लेनेशन आहे ते देखील मी देणार आहे। आणि दररोजच्या सेशनमध्ये मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे तुमच्या समोर विविध प्रश्नांच्या माध्यमातून लेक्चर्स घेऊन येत असतो आणि ते निश्चितच तुम्ही पाहिले पाहिजे। त्या माध्यमातून तुमचा जो परीक्षाचा कालावधी आहे आणि ज्यामध्ये तुम्ही चालू घडामोडीचा अभ्यास करताय तो अभ्यास सोपा कसा होईल याकडे विशेष आमचा कल असतो। आणि आपण आजचा प्रश्न बघूयात काय आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो प्रश्न आहे हा आहे माझे घर योजनेच्या संदर्भामधला। आणि ही एक योजना आहे। अशा महत्त्वपूर्ण ज्या काही योजना आहेत या योजना परीक्षेला विचारल्या जातात। याचा अगोदर उत्तर बघूयात। माझे घर योजना ही जी आहे ही योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे असा प्रश्न तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो। कारण हा जो ही जी योजना आहे किंवा हा जो इनिशिएटिव्ह आहे प्रथमच गोवा या राज्याच्या माध्यमातून राबवला जात आहे। या योजनेचं विशेष महत्त्व हे असणार आहे की गोव्यामध्ये ज्या लोकांनी सरकारी आणि सामुदायिक किंवा सार्वजनिक जागेवरती जे काही घरं बांधलेले आहेत अनधिकृत, आणि हे जे घरं आहेत हे घरं जर 1972 च्या पूर्वी जर बांधलेले असतील तेव्हा बांधलेले असतील तर त्या घरांना या ठिकाणी मान्यता कायदेशीर मिळू शकणार आहे। आणि त्यासाठी नागरिकांना ती जागा किंवा ते घर सोडण्याची गरज पडणार नाही। हे विशेष महत्त्व या योजनेचं असणार आहे, म्हणून ही योजना लक्षात राहू द्या मित्रांनो। त्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊयात। भारताची पहिली चित्ता सफारी कोठे सुरू करण्यात आलेली आहे आणि परीक्षेमध्ये काय केलं जातं तर ज्या काय पहिल्या गोष्टी आहेत आणि सर्वात महत्त्वाच्या सर्वाधिक अधिक किंवा जास्त प्रमाणात असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी परीक्षेमध्ये विचारल्या जातात। आणि त्यासाठी तुम्हाला कुनो राष्ट्रीय उद्यान हे विचारात घ्यावा लागणार आहे। आणि परीक्षेमध्ये हे जे उद्यान आहे हे उद्यान महत्त्वपूर्ण ठरेल। तुम्हाला असा देखील एक जीकेचा प्रश्न इथे तयार होतो की कुनो राष्ट्रीय उद्यान हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे ते देखील तुम्हाला सांगावं लागणार आहे। म्हणजे या ठिकाणी या प्रश्नामध्ये दोन महत्त्वपूर्ण प्रश्न आपल्या समोर निदर्शनास येतात। आणि त्यानंतर नंतरचा प्रश्न काय ठरेल बघा। खालेद एल एनानी यांनी कोणाचा पराभव केलेला आहे आणि राजकीय पदामध्ये हस्तांतर झालेले आहेत तर त्या व्यक्तीचं नाव आहे एडवर्ड फर्निक माटोको। आणि हे दोन्ही राष्ट्र आफ्रिका या खंडाशी संबंधित असलेले आहेत आणि त्यामध्येही कांगो नावाचा देश विचारात घ्यावा लागणार आहे आपल्याला। नंतरचा प्रश्न काय आहे बघा। भारत दौऱ्यावर आलेले ब्रिटनचे पंतप्रधान कोण आहेत असा प्रश्न आहे तर त्यांचं नाव आहे कीर स्टारमर असे आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या। एखाद्या राष्ट्रपतीने एखाद्या पंतप्रधानाने जर आपल्या देशाला भेट दिलेली असेल तर निश्चितच परीक्षेमध्ये ते प्रश्न विचारले जातात आणि त्या संदर्भामध्ये तुम्हाला त्या डेटाकडे लक्ष द्यावं लागणार आहे। बघा IUCN नावाची ही एक संस्था आहे आणि जी UN ची बॉडी आहे मित्रांनो। UN म्हणजे ज्याला तुम्ही युनायटेड नेशन्स असं म्हणतात आणि जी इन्स्टॅब्लिश झाली होती 1945 ला। ओके, आणि शांतता आणि सुव्यवस्था जगामध्ये राबवावी किंवा कुठल्याही प्रकारचे जे काय वाद आहेत ते वाद न व्हावेत म्हणून अशी संस्था अस्तित्वात आली होती दुसऱ्या महायुद्धानंतर। आणि हिचीच एक बॉडी आहे ज्याला तुम्ही IUCN असं म्हणता। आणि ही जी IUCN आहे ही IUCN इन्स्टॅब्लिश होते 1948 ला आणि जिचा फुल फॉर्म आपण अशा पद्धतीने करू शकतो इंटरनॅशनल युनियन्स कॉन्झर्वेशन फॉर नेचर्स ठीक आहे, म्हणजे निसर्गाच्या संदर्भामध्ये काम करणारी ही संस्था आहे। जर जागतिक पातळीवरती एखादं नैसर्गिक ठिकाण धोक्यात आलेलं असेल तर त्यासाठी एक यादी प्रसिद्ध करण्याचं काम
ही संस्था करते आणि धोक्यात आलेली जी काही यादी आहे किंवा ठिकाणं आहेत त्या यादीचं नाव आहे रेड लिस्ट असतं आणि रेड लिस्ट पब्लिश करणारी ही संस्था आहे. हा पण एक महत्वाचा मुद्दा असतो, हे पण लक्षात राहू द्या. मग आता लक्षात घ्या की IUCN ही जी संघटना आहे, जागतिक संवर्धन काँग्रेस 2025 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे, तर तुम्हाला सांगायचं आहे अबुधाबी जे UAE या ठिकाणी आहे आणि हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. त्यानंतरचा प्रश्न काय आहे बघा, इंद्र युद्ध सराव 2025 कोणत्या देशाच्या दरम्यान पार पडलेला आहे, तर भारत आणि रशिया यांच्या दरम्यान हा युद्ध सराव पार पडलेला आहे. नंतरचा प्रश्न बघा, विकसित भारत विबल्डन 2025 चे मुख्य आयोजक कोण आहेत आणि 3 संस्थांच्या संयुक्त विद्यमानाने हे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ज्यांचं नाव बघा, एक शिक्षा मंत्रालय आहे ज्याला एज्युकेशन मिनिस्ट्री असं म्हणू शकता तुम्ही, अटल नवाचार मिशन असं त्याचं नाव आहे आणि त्यानंतर आपला हा जो आयोग आहे नीती आयोग यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडली आहे आणि त्यानंतर 8वी आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्स सभा 2025 कुठे आयोजित करण्यात आलेली आहे असा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे नवी दिल्ली. आणि नवी दिल्लीमध्ये कुठे, तर भारत मंडपम नावाचं जे काय सभागृह आहे त्या सभागृहामध्ये ती आयोजित करण्यात आलेली आहे. ओके, आता त्यानंतर पुढचा मुद्दा बघा काय आहे, मिसेस युनिव्हर्स 2025 ही 48वी आवृत्ती होती आणि ही जी आवृत्ती आहे किंवा ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आलेली होती असं विचारलंय त्यांनी, तर फिलिपिन्स या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली, त्या देशाची जी राजधानी मनिला या ठिकाणी हे या स्पर्धेचं आयोजन झालेलं आहे, हे पण लक्षात राहू द्या. आणि इथे शीर सिंग नावाची जी काय महिला आहे ती भारताचीच आहे आणि तिने यामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे आणि भारताची पहिलीच महिला ठरली, हे पण महत्वाचं आहे. आणि तुम्हाला शीरसिंग ही जी आहे ती कोणत्या राज्याच्या संदर्भात आहे असा पण प्रश्न पडू शकतो, तर उत्तर प्रदेश लक्षात राहू द्या मित्रांनो. आणि त्यानंतर परत पुढे यामध्ये जवळपास 120 महिलांचा समावेश होता, हे पण लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग जो आहे या आयोगाने कोणत्या नावाने हा AI साक्षर जो काय कार्यक्रम आहे हा AI साक्षर कार्यक्रम राबवलेला आहे किंवा सुरू करण्यात आलेला आहे, त्या कार्यक्रमाचं नाव काय आहे, तर यशोदा AI साक्षरता कार्यक्रम, जो महिलांच्या विशेष संदर्भामध्ये आहे त्यांना AI-चं प्रशिक्षण द्यायचं आहे आणि AI वरती सध्या भरपूर प्रश्न तयार होत आहेत, त्यासाठी त्याचा व्यवस्थित अभ्यास करा. या ठिकाणी हे जे प्रश्न आहेत ते खूप महत्त्वपूर्ण ठरतात, या प्रश्नांचा तुम्ही व्यवस्थित सराव करा. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.